नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण डिस्कस करणार आहोत फ्लोटिंग इंटरेस्ट रेट आणि फिक्स इंटरेस्ट रेट यांच्यातील फरक मधला. तुम्ही ज्यावेळेस बँकेमध्ये लोन घ्यायला जातात त्यावेळेस तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असणार की फ्लोटिंग इंटरेस्ट रेट आणि फिक्स इंटरेस्ट रेट असतो. नेमकं याच्यामध्ये फरक काय असतो? बऱ्याच लोकांना याच्याबद्दल कन्फ्युजन असतं. तर आज मी तुम्हाला त्याबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे की नेमकं काय आहे यातला फरक. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर जाणून घेऊया फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट काय असतो. फिक्स जसं नावामध्ये लिहिलं आहे फिक्स, त्याप्रमाणे हा तुमचा व्याजदर आहे तो नेहमी फिक्सच राहणार जोपर्यंत तुमचा लोनचं टेन्युअर चालू आहे तोपर्यंत. समजा तुम्ही 20 लाखाचं लोन घेतलंय 20 वर्षासाठी आणि तुम्हाला व्याजदर लागतोय 10%, तर जोपर्यंत तुमचं लोन चालू आहे तोपर्यंत तुम्हाला 10% व्याजदरच लागणार. जरी RBIने व्याजदर कमी केले तरीही 10% लागणार आणि वाढवले तरी 10% लागणार. आता यामध्ये तुमचा फायदा काय? फिक्समध्ये असं असतं की मार्केटमध्ये ज्यावेळेस व्याजदर वाढतात त्यावेळेस तुम्हाला त्याचा इफेक्ट होत नाही, त्यामुळे तुमचा EMI वाढत नाही. पण जर नुकसान हे आहे की जर RBIने रेट ऑफ इंटरेस्ट कमी केले तर तुम्हाला त्याचं नुकसान होऊ शकतं. तर फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट कोणी घ्यावा? ज्याचं लोन 2 ते 3 वर्षासाठी आहे त्यांनी हा घेतला जास्तीत चांगला, कारण की 2-3 वर्षामध्ये RBIने जर रेट ऑफ इंटरेस्ट कमी जास्त केले तरी तुमच्या EMI मध्ये एवढा फरक पडत नाही. त्याकरता फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट हा त्यांनी घ्यावा. आता EMI काय असते? EMI ची आपण जर फोड केली की त्याला वेगवेगळं केलं तर EMI मध्ये प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट हे 2 कॅटेगरीज असतात. तुमचं प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट वर तुम्हाला 10% द्यायचं आहे दर महिन्याला, बरोबर. इंटरेस्ट तुम्हाला 10% द्यायचा आहे, 10% दराने द्यायचं आहे आणि हा इंटरेस्ट तुमचं थ्रू आउट द इयर सेमच राहणार आहे. या उलट आपण आता जाणून घेऊया फ्लोटिंग काय असतं. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे RBI किंवा मार्केटप्रमाणे व्याजदर हा वाढू किंवा कमी होऊ शकतो डिपेंडिंग अपॉन मार्केट RBI स्ट्रॅटजी. तर समजा तुम्ही 20 लाखाचं लोन घेतलं आहे आणि 20 वर्षाच्या पिरियडसाठी, पण तुमचा व्याजदर हा कमी जास्त होऊन तो ॲव्हरेज होऊन 8.5% झाला. तर जिथं तुम्हाला फिक्समध्ये 20 लाखाच्या लोनवर 6 लाख रुपये व्याज द्यावं लागलं असतं, तिथंच फिक्समध्ये तुम्हाला तो व्याजदर जवळपास ॲव्हरेज होऊन 8.5-9% होईल. आणि विचार करा त्या 20 वर्षासाठी तुम्हाला जवळपास 2 ते 3 लाखाचा फरक किंवा त्यापेक्षा जास्तही फरक एक ॲव्हरेजली आपण काढू शकतो की फरक पडेल. म्हणजे याचा अर्थ लॉंग टर्मसाठी जी लोन असतात ती आपण फ्लोटिंग घेतलेली जास्त चांगली असतात. फिक्स लोन हे फिक्स जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो स्मॉल टर्म लोनसाठी जास्ती चांगला आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल बँकेच्या टर्म्सबद्दल, बँकेच्या लोन्सबद्दल, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब